आजच्या या मागच्या वर्षीच्या आपल्या टोटल ओव्हरऑल बिझनेस मध्ये आपण 200 कोटी रुपयाचा टप्पा पार केला. तो टप्पा पार करताना यातले 20-25 लोकांना माझ्या यातना माहिती आहे. 25 लोकांना माहिती असते, बरोबर ना? किती जणांना माहिती आहे? हात वर केलं तर बरोबर की माझ्या यातना ज्या मी बोललो 25 जणांना माहिती की हे 200 कोटी हे सगळं मृगजळ आहे. हे 200 कोटी हे सगळं मृगजळ आहे. याच्यातलं डिटेलिंग मी ऑलरेडी तुमच्या एचओडी सोबत, तुमच्या जीएम सोबत, नितीन सरांसोबत, विनोद सरांसोबत सगळ्यांसोबत केलं. आता तुम्हाला काम करायचं असेल, आता तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट, तुमची पोझिशन जर मोठी करायची असेल तर तुम्हाला 100% काम करावं लागेल. या मृगजळात राहून या 200 कोटीच्या आकड्यामध्ये जेवढं 200 कोटीच्या आकड्यामध्ये जेवढा तुम्हाला सगळ्यांना आनंद आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सगळ्यात जास्त त्याचे दुःख, त्रास, वेदना या मला आहे. आणि या वेदना मला काही या प्लॅटफॉर्मवर सांगायचं नाही. मला तुम्हाला काही डिमोटिवेट करायचं नाही. मला तुम्हाला दिशा तुमची बदलायची नाही. पण मी तुम्हाला सांगतो, कंपनी मोठी होत असताना आजच्या दिवशी काय करायला लागतो तर तो करायला लागतो त्याग. ज्या वेळेला कंपनीकडे काम नव्हतं त्यावेळेला काय करायला लागत होता, त्यावेळेला त्याग. ज्याच्या घरामध्ये रोजचा हजेरीवरचा जो माणूस काम करतो तो माणूस रोजच्या दिवसाच्या भुकेसाठी जंगली महाराज रोडला उभं होतो. लेबर काम करत होते 2, त्यांची 2 मुलं होती. 1 वर्षाचं एक असेल, 2 वर्षाचं एक असेल. आणि ते त्या मेट्रो स्टेशनच्या खाली काम करत होते. माझ्याकडे फोटो पण आहे, मी दाखवतो फोटो. तर ते 2 जण तिथं काम करत होते. जेवण करून ते झोपले. मी अर्धा तास तिथे उभं होतो. एक मुलगा अक्षरशः 1 वर्षाचा चिखलात पावसात जंगली महाराज रोडला टच, जिथं ते टॉवर आहे तो पार्किंगचा, तिथे रस्त्यापाशी पाण्यामध्ये खेळत होता. पूर्ण धोधो पाऊस पडत होता. आणि दुसरा मुलगा एका बाजूला झोपलाय आणि ते नवरा बायको जेवण करून आडवे पडले होते. हा त्यांनी त्यांच्या एका दिवसासाठी केलेला त्याग असतो.